हाय मित्रमैत्रिणींनो, कशा आहात आपण सगळे? मजेतनं असायलाच हवं. सगळ्यांना नमस्कार. बाबासाहेबाची जी आज प्रतिमा आहे ती जाणीवपूर्वक ठेवली जाते, ती आहे दलिताच्या उद्धाराची. खरंच बाबासाहेब दलिताचेच फक्त उद्धारक होते का? आपण बघूया. बाबासाहेब कुठे शोधावं तर अन्यायाविरुद्ध जो उभा राहतो तिथे बाबासाहेब दिसेल. जिथे जिथे संघर्ष आहे तिथे तिथे बाबासाहेब दिसेल. संघर्षाचं दुसरं नावच बाबासाहेब आहे आणि त्या ठिकाणी बाबासाहेब दिसतील. पण आज जी बाबासाहेबांची प्रतिमा जाणीवपूर्वक ठेवली जाते ती आहे दलित उद्धाराची. पण ही एवढ्यापुरतीच मर्यादित आहे का? हे पुढील उदाहरणावरून आपल्या लक्षात येईल. आणि त्यानंतर आपण म्हणाल की बाबासाहेब हे फक्त दलिताचेच नेते नसून हे एक महान राष्ट्र उद्धारक आहे. बाबासाहेबांनी ज्या ज्या वेळी ज्या ज्या गोष्टी गरजेच्या आहे या राष्ट्राला त्या गोष्टीचा अभ्यास करून, आणि फक्त अभ्यासच केला नाही तर त्या गोष्टी अंमलात आणण्यासाठी संघर्षसुद्धा करून त्या लागू केल्या. जसं की RBIची स्थापना ही बाबासाहेबांनी केली, जी देशात सर्वात मोठी बँक, जिथे नोटा छापल्या जाते आणि जिथे आपण व्यवहार दिवसापासून तर रात्रीपर्यंत देवाणघेवाण करतो, ज्या पैशावर तिथे बाबासाहेब शोधावं. म्हणजेच काय, बाबासाहेब हे जगातले एकमेव राजकीय नेते, अर्थमंत्री आणि कायदेपंडित, विश्वरत्न आहे की त्यांनी पाण्यापासून ते नाण्यापर्यंत संघर्ष करणारे एकमेव राष्ट्रनिर्माता होते. देशातील आज प्रत्येक व्यक्ती ही प्रकाशात राहते. कुठल्याही घरात असं नाही की तिथे लाईट नाही आहे आणि त्या लाईट बंद चालू करताना तिथे बाबासाहेब दिसायला हवं. का बरं? कारण की बाबासाहेबांनी MSEBची स्थापनाची सार्वजनिक सुरुवात ही बाबासाहेबांनी केलेली आहे. आणखी या संपूर्ण भारतीयावरती बाबासाहेबांचं खूप मोठं उपकार ते म्हणजे संविधान देऊन 26 जानेवारी 1950 अंमलात आणली गेली. ह्या घटनेची प्रस्तावना 3 टप्प्यात विभागली, म्हणजे जे की एक महत्त्वाचं सांगते आपल्याला. बाबासाहेबांनी संपूर्ण देशवासियांच्या हितात काय असेल तर ह्या गोष्टी आपल्या लक्षात येईल. इथे ज्यावेळेस प्रस्तावनाची सुरुवात होते त्यावेळेस प्रत्येक जाती धर्माचे तिथे सदस्यगण बसले होते आणि त्यांनी प्रत्येकाने आपापल्या धर्मगुरूविषयी नाव सुचवून त्यांच्यावर सुरुवात व्हायला हवी संविधानाच्या वाचनाची, म्हणून बाबासाहेबांवर दबाव टाकत होते. पण असं करणं बाबासाहेबांना चुकीचं वाटलं, कारण हा देश अनेक जाती धर्मापासून बनलेला आहे, तर कोण्या एका धर्मगुरूच्या नावानं चालू करणं हे चुकीचं आहे. हे बाबासाहेबांनी ठरवलं कितीही दबाव असताना. आणि संपूर्ण देशवासियांच्या हितासाठी काय आहे तर मग सुरुवात काय केली बाबासाहेबांनी की आम्ही भारतीय लोक आमच्यासाठी लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजेच लोकशाही राज्य. आणि ह्या लोकशाही राज्यामध्ये आपल्याला मतदानाचा अधिकार बाबासाहेबांनी दिलेला आहे. आणि हे फक्त दलितापुरतं मर्यादित नाही आहे. एवढं सगळं असूनच आपण फक्त दलितापुरतेच मर्यादित का म्हणू? आणि बाबासाहेबांचे जे कार्य आहे ते फक्त दलितासाठी नसून संपूर्ण भारतवासियांसाठी आहे. बाबासाहेबांचे कार्यावर दाबणं किंवा बाबासाहेबांच्या कार्यावर दुर्लक्ष करणं म्हणजे आपणच आपल्या अधिकाराला, हक्काला मुकल्यासारखं होऊ.